मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे उपक्रम याआधी हाती घेतलेला आपण पाहिलेला असेल। मग दिवाळीमध्ये जे फराळाचं साहित्य असेल ते स्वस्त दरात देणं किंवा श्रावण महिन्यामध्ये भाजीपाला ना नफा ना तोट्यामध्ये देणं अशा प्रकारचे उपक्रम याआधी झालेले आहेत। मात्र आता सध्या नेरूळमधल्या माजी नगरसेवकांनी चक्क आज गटारीच्या दिवशी चिकन मोफत वाटायला सुरुवात केली आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। नेरूळ या ठिकाणचे माजी नगरसेवक विशाल ससाने यांच्या माध्यमातून आहे ते लोकांना मोफत चिकनचं हे वाटप केलं जातं आहे। जवळपास 2,500 जे कुटुंब आहेत त्या कुटुंबाला हे मोफत चिकन वाटप आहे ते केलं जाणार आहे। आणि संपूर्णपणे पाहता की या ठिकाणी नेरूळ आणि जुईनगर या भागातल्या लोकांना हे चिकन वाटप आहे हे केलं जातं आहे। श्रावण सुरू होणार आहे शुक्रवारपासून आणि श्रावण सुरू होणार असल्यामुळे उद्या गुरुवार आहे आणि आज बुधवार हा शेवटचा दिवस आहे मांसाहार लोकांसाठी या ठिकाणी। त्यामुळे आजच्या दिवशी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोक आहेत ते मांसाहार खाताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि त्याचमुळे आहे ते या नगरसेवकाच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। आणि त्याचसाठी या आपण पाहता की समोर जुईनगर आणि नेरूळमधल्या लोकांनी मोठ्या संख्येने आहे ती गर्दी केलेली आहे। आपल्याबरोबर माजी नगरसेवक विशाल ससाने आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, हा उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे थेट मोफत चिकन वाटपचा, म्हणजे एक आखाड महोत्सव साजरा करायचा म्हणून हे मोफत चिकनचा कार्यक्रम आहे आणि आखाड महोत्सव आपल्या कुटुंबासंग सर्वांनी साजरा करावा त्यासाठी हा छोटासा आपला एक उपक्रम आहे। आपण इथं फक्त 2,500 नाही त्यापेक्षाही जास्त चिकन आपण वाटणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं असतं की सकाळी 9 वाजल्यापासून जी गर्दी आहे ती काय गर्दी अजून काही कमी होत नाही। पाऊस एवढा चालू आहे तरी पण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। म्हणजे सर्वांना म्हणजे आखाड हा आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करता यावं हा आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबईच्या वतीने जुईनगर नेरूळ येथे हा उपक्रम आपण राबवलेला आहे। तर याच्यामध्ये काही तुम्ही अटी आणि शर्तीसुद्धा ज्यांना तुम्ही चिकन देताय? नाही, अटी फक्त एवढंच ठेवलं की तो नागरिक आपल्या नवी मुंबईतला असावा, त्या नागरिकाला त्या म्हणून ठेवल्यात। नाही तर काय झालं की आता तुम्ही पाहिलं असाल की काय प्रमाणात आपल्या नवी मुंबईच्या फॅसिलिटी नवी मुंबईच्या बाहेरची लोक जास्त वापर करतात आणि आपल्या लोकांना ती फॅसिलिटी भेटत नाही। त्यामुळे एक छोटीशी अट ठेवली की बाबा आधार कार्ड दाखवा। आपण कुठं असं बोललो नाही की मतदान कार्ड दाखवा किंवा काय, फक्त आधार कार्ड पाहिजे। आपला नवी मुंबईचा नागरिक असेल त्याला ते आपण पूर्तता आपण त्या काय करणार आहे चिकनची। पण तुम्ही आता एका कुटुंबाला 1 किलो असे 2,500 कुटुंबाच्या वर तुम्ही वाटप करणार आहात। तर ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या आणल्या कुठून, किती किलो हे सगळं होणार? माझ्या माहितीप्रमाणे जो कोंबडीचा व्यवसाय करणारे इथं जे चिकन शॉपवाले आहेत त्यांच्याकडून आपण त्यांना एक संकल्पना सांगितली की मला साधारण 3,000 किलो चिकन लागणार आहे आणि आपण ते दाखवताना 2,500 का दाखवले की आपण 2,500 जो 2025 एक काहीतरी गोष्ट घडणार आहे त्यामुळं आपण 2025मध्ये 2,500 हा आकडा ठेवला आणि पण 2,500पेक्षा जास्त चिकन लागणार ही आम्हाला सर्वांना गोष्ट लक्षात आलेली आहे। नक्कीच आपण पाहतो की हा जो वेगळा उपक्रम आहे तो राबवल्यामुळे लोकांनी सुद्धा या ठिकाणी चिकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।